तसं मला 2 जखमा झाल्या दोन्ही बाजूला आणि त्यातून रक्त यायला लागलं. अरे बापरे, हे सगळं ऑटोमॅटिकच होतं. एकदम सून. मग ती आली, तिने पाहिलं आणि म्हटले हे जरा आहे वेगळंच आहे जरा हे ते. आणि तिने पण ते बरोबर तिने त्या गोष्टी केल्या होत्या. म्हणजे ती जी आत्मा होती तिने ते बरोबर ते पकडून तिचं ते वेगळीच भाषा बोलायला लागली. आणि म्हणजे त्या भाषेत ती काय म्हणत होती, माझी आणि मारून घ्यायची. आणि ती अशी जी वाकली होती ना, नॉर्मली माणूस वाकत नाही, ती अशी पूर्ण गोल झाली होती. जो मागे हात घेऊन आहे ना, पूर्ण पायाच्या अंगठ्यापर्यंत अशी गोल झाली होती. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर डॉक्स या चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपल्याकडे जे आपले पाहुणे आलेले आहेत ते कराडवरून आलेले आहेत फक्त अनुभव सांगण्यासाठी. तर त्यांच्याबरोबर काय काय कसे कसे अनुभव घडले आज आपण त्यांच्याकडनंच ऐकणार आहोत. नमस्कार मॅम, नमस्कार. काय आपलं नाव? माझं नाव गंधाली इनामदार. बरं, आता राहिलं कुठं? आता मी कराडला असते. ओके. आणि ॲज अ प्रोफेशन काय करता तुम्ही? मी ॲस्ट्रोलॉजर आहे. बरं, हां. फुल टाइम तेच करता? हो, फुल टाईम. घर आणि ते? हो, घर आणि बरं, काय काय कसे कसे अनुभव घडले आणि पहिला अनुभव काय होता? पहिला अनुभव माझा म्हणजे अगदी मी 18-19 वर्ष वय असेल त्या काळचं आहे. त्यावेळी म्हणजे 2005-6चं दरम्यानचं आहे. आणि आता ह्या गोष्टीला भरपूर वर्ष झाले, त्यामुळं आता एक्झॅक्ट साल असं लक्षात नाही आहे माझ्या. पण त्यावेळी दौंडच्या तिथे एक गाव आहे, म्हणजे माझ्या आता माहेरचं जे उरुळी कांचन माहेर आहे तिथून, आणि मम्मीची एक आत्या त्या साईडला राहते त्या गावामध्ये. आता त्या गावाचं नाव इथं मेन्शन करत नाही मी, पण त्या गावामध्ये आहे, दौंडमधलंच एक गाव आहे. आणि आपल्याला कसे शाळेच्या सुट्ट्या लागतात उन्हाळी किंवा दिवाळीच्या, अशा त्यावेळी आम्ही तिकडे जायचो बऱ्यापैकी. माझी मावशी आणि मी त्यांच्याबरोबरच मी गेलेली होते, माझ्या मावशीबरोबर. आणि मी राहिले, सगळे आग्रह करत होते राहा. आणि त्यांचं घर म्हणजे असं खूप मोठं आहे, म्हणजे पूर्ण जुना वाडा आणि त्या त्याचे 8 मुले, असं म्हणजे भरपूर मोठा परिवार आहे. आणि त्यांची शेती. आणि त्यावेळी आमच्याकडे काय असं आकर्षण वाटायचं, गाई म्हशी आणि ते शेळ्या वगैरे पाहताना. असा फार मोठा म्हणजे त्यांचा परिवार आहे. तर चला म्हणे आपण शेतात जाऊ. आणि त्यांची शेती पण एवढी छान प्रकारे करायचे ना, ते ऊस शेती वगैरे. आणि त्या ह्यांना आपण म्हणतो जनावरांना मका वगैरे आणण्यासाठी किंवा काय चारा आणण्यासाठी, घास वगैरे म्हणून आम्ही शेतात गेलो. सगळेच होते, म्हणजे सगळ्यांच्या बरोबर जायचो आणि छान वाटायचं त्यांच्या शेतात जायला वगैरे. मामाचं वगैरे गाव होतं का ते? नाही, मम्मीच्या आत्याचं गाव आहे. हां, त्यामुळे तिकडे. आणि ते सारखेच बोलवायचे असं. तर गेलो आम्ही, असं नेहमी जायचो. आता म्हणजे 8-10 दिवसांसाठीच आम्ही गेलेलो होतो तिकडे. तर गेलो आम्ही आणि एक दिवस असं चांगलं फिरून वगैरे आलो. असं ते शेळ्यांना खायला वगैरे घेऊन आलो, मका हे ते. मी पण होते त्यांच्यासोबत. आणि संध्याकाळी सगळे जेवण वगैरे झाले. पण मला आणि त्याच वेळी मला थोडंसं जाणवत होतं कणकण आली वगैरे संध्याकाळी, असं 4-5च्या दरम्यान जरा. पण मी थोडंसं आपण नाही का, तर सगळ्या माणसामध्ये थोडं विसरून जातो त्या गोष्टी. पण नंतर जरा जास्त ताप वाढला. ती रात्र जरा जास्तच ताप वाढत गेला माझा. आणि दुसऱ्या दिवशी ताप काय उतरला नव्हता, पण मला म्हणजे जे आपलं तिथे जसं एका बाईचं बसतो तसं छोटीशी जखम झाली, एक जिरा एवढी तशी जखम झाली. ते चीर गेलेली. मला दुखतंय. नंतर मला असं जाणवलं की तिथे चीर झाली आहे ते. म्हणून मी तिथल्याच गावातल्या दवाखान्यात गेले. त्या डॉक्टरांनी पण पाहिलं, मलम दिला एक, त्यानंतर गोळ्या वगैरे दिल्या. ते जसं गोळ्या खाईन मी, जसं 1-2 दिवसाचं असं वाटलं की ठीक होईल. ते मलम लावल्यानंतर ती रात्रीचं जरा जास्त अजूनही चीर वाढली मला. तो दिवस परत म्हणजे 3 दिवस त्यातच गेले. आणि म्हणजे नाही, सकाळ संध्याकाळ ते लावायचे, ते मला जास्त त्रास होत गेला, जास्तच आग होत गेली, जास्त दुखायला लागलं. आणि ताप तर काय उतरायचा नाही. 3ऱ्या-4थ्या दिवशी असं मला ना, त्यावेळी मी साजूक तूप खायचेच नाही. मग असं म्हणतात ना, काहीतरी इच्छा होती वेगळी असं. तर त्या दिवशी मला असं वाटलं की मी साजूक तुपातला शिरा खायचा आहे मला असं. आणि आता ते सगळे शेतात वगैरे गेलेले, घरी कोण नाही आहे. आता शोधणार तरी काय त्यांच्या घरामध्ये. पण तिथे ना म्हणजे दिवाळीच्या सुट्टी होती, म्हणजे मी गेलेली त्या काळी. तर तिथे ना ते करंजीचा रव्याचं सारण होतं. तर ते सारण घेतलं मी डब्यातून, ते पाण्यात उकळून वगैरे घेतलं. आणि
मित्रांनो, AI जे आहे ते जवळजवळ सगळीकडेच वापरलं जातं, कामामध्ये, कॉन्टेंट क्रिएशन मध्ये किंवा आपल्या रोजच्या आयुष्यातही. आणि आता AI ने ट्रेडिंग मध्ये पण एंट्री घेतलेली आहे. त्याचप्रमाणे मी अजूनही पॉकेट ब्रोकर यूज करत आहे. अलीकडे त्यांनी AI ट्रेडिंग नावाचा फीचर ऍड केलेला आहे, जे पूर्ण ट्रेडिंग प्रोसेस खूपच सोपं बनवतं. हे फीचर खूप सिंपल पद्धतीने काम करतं. तुम्ही फक्त एकच बटन प्रेस करता आणि सिस्टीम आपोआपच ट्रेडची डिरेक्शन आणि एंट्री टाइम ठरवते. ज्यांना सतत चार्ट अनालाइज करायचे नसतात त्यांच्यासाठी हे खूप कन्व्हिनियंट आणि इझी आहे. या प्लॅटफॉर्मवर क्रिप्टोकरन्सी, स्टॉक्स, करन्सीज आणि इंडिसेस मिळून 130 पेक्षाही जास्त ऍसेट्स अवेलेबल आहे. सगळेच 24/7 अवेलेबल आणि चालू असतात. आणि ट्रेड्सवर पोटेन्शियल रिटर्न 92% पर्यंत जाऊ शकतात. तसेच ते दररोज प्राइस पूल्स असलेले टुर्नामेंट सुद्धा होस्ट करतात. आणि ऍक्टिव्हिटीजवर कॅशबॅक आणि रिस्क फ्री ट्रेड सारखे ऍडिशनल बोनस सुद्धाही भेटतात. जर तुम्हाला ट्रेडिंग ट्राय करायची होती पण ती खूप कॉम्प्लिकेटेड वाटत होती तर पॉकेट ब्रोकर मुळे सुरुवात करणं खूप सोपं होतं. मी पॉकेट ब्रोकरची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. जाऊन साइन अप करा आणि AI ट्रेडिंग स्वतःहून वापरून पहा. आणि रजिस्टर करताना माझा प्रोमो कोड नक्की वापरा, ज्यामुळे तुम्हाला पहिल्या डिपॉझिटवर 100% बोनस हा भेटेल. ही ऑफर लिमिटेड टाइम पिरियड साठीच अवेलेबल आहे. खाल्ल्यानंतर जे मला धुंदी आली ना, ते की मी पूर्ण झोपून घेतलं. जास्तच ताप वाढला, म्हणजे माझा डोळा उघडायचाच बंद झाला त्या दिवशी. त्याच्या दुसऱ्याच दिवशी जसं दूध येतं ना, दूध तसं मला अशा 2 जखमा झाल्या दोन्ही बाजूला आणि त्यातून रक्त यायला लागलं. अरे बाप, हे सगळं ऑटोमॅटिकच होत होतं. हो, रक्त यायला लागलं. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे जास्तच झालं मला, ते शिरा खाल्ला वगैरे ते. मग नंतर रक्त यायचं पण त्याचं डाग पण कपड्यावर राहायचा नाही. विशेष हे पण होतं, रक्त तर येतंय पण कपड्यावर डाग दिसत नाहीये. आता साधी गोष्ट आहे, आपण आता ह्याच्यावर जरी किंवा असं कापलं आपण एक थेंब जरी आपण ब्लड द्यायला गेलं तरी पहा त्याचा डाग उडतो असा कपड्यावर किंवा कागदावर, तो निघत नाही. पण कपड्यावर डाग दिसायचा नाही, रक्त तर येतंय, ते थेंब असं रक्त यायचं. मला एवढं विशेष होतं ते. म्हणजे ते घरातल्या बायकांना मी सांगितलं तिथल्या, ते आता ते म्हाताऱ्या बायका पण ज्या होत्या त्या जरा अनुभवी असतात त्या, तर त्या म्हणल्या हे वेगळंच काहीतरी दिसतंय, म्हणजे हे काय नॉर्मल नाही आहे हे. की मग म्हणे इथे कोणीतरी, म्हणजे त्यांच्या तिथेच जवळ त्या गावातलीच एक म्हातारी होती, तिच्याकडे असे परडी वगैरे होती. तर सगळे म्हटले तिच्याकडे पहा. आणि ज्या दिवशी जायचं ना त्या दिवशी ती अवेलेबल पण नव्हती असं. तर तो त्रास मला परत 2 दिवस म्हणजे तो सहन करावा लागला. त्यानंतर ती आल्यानंतर तिला संध्याकाळी बोलवलं. आणि विशेष की त्या काळी मला जेवण जातच नव्हतं, दुसरं म्हणजे जेवण काहीच नाही. पण तो शिरा मात्र मला आवर्जून, मला ते असं हे क्रेविंग झालं त्या तुपाचं किंवा त्या रव्याचं, असं एकदम की मला नाही आता खायचंच आहे. आणि ते तेवढं आवडीने मी खाल्लेलं. आणि त्यानंतर माझे जे तोंडाला चव नाही काही नाही, आणि एकदम अशी धुंदी होती की नाही मी वेगळेच, की मला ते दुनिया आपण नॉर्मल नाहीच, डोळ्यावर अशी वेगळीच झापड असं एक होतं, शरीरावर असं थोडंसं जडपणा, तो एकदम सून. पण ती आली, तिने पाहिलं आणि म्हटले हे जरा आहे वेगळंच आहे जरा हे ते. आणि तिने बोलवलं तिच्या, म्हणजे तिच्या घरी गेलो आम्ही. ते बायका वगैरे मला घेऊन गेल्या, त्यांच्या मम्मी नातेवाईक वगैरे. गेल्यानंतर तिने ते पाहिलं, मला ते अंगारा वगैरे लावला. आणि मग तिने सांगितलं तुम्ही ते तुमच्या घराच्या पाठीमागे पहा म्हणे, ते विहीर आहे वगैरे तिकडे, त्या बाजूला तुम्ही गेलेला का? तर म्हणे हां, हे सगळे पोरांच्या बरोबर हे गेलेलो आम्ही, सगळे शेतात वगैरे गेलतो म्हणे. आता रस्त्यावरच विहीर आहे ती. तर मग म्हणे तिथलंच ते विषय झालेला आहे एक, म्हणजे असं लागलेलं आहे ते. तर तिने बरंच काही सांगितलं तिथे. मग त्यात ते सुंटवडा, काजळाची डबी, गंधाची बाटली, असं काय काय ते खाण्याचे. त्यामध्ये नॉनव्हेजचा पण प्रकार होता, जे बोंबील वगैरे असं सगळं काही काही तो उतारा करायचा, उतारा तो सगळा दिला. हळदी कुंकू काय काय ते बरंच काय ते सांगितलं. आणि ते म्हणे एवढं करून टाका. ते केलं. म्हणजे त्या रात्री ते सगळा उतारा बनवला, ते त्या विहिरीच्या बाजूला फेकला. त्यांनीच केलं सगळं, त्या जुन्या बायका सगळ्या होत्या त्यांनी केलं. तर ती रात्र गेली आणि दुसऱ्या दिवशी माझं ते रक्त देखील थांबलं. आणि जे चीर माझी जे वाढत गेली होती ना, जवळपास असे 1 इंचापर्यंत ते जखम झालेली मला हळूहळू, ती सुद्धा दुसऱ्या दिवशी नव्हती बिलकुल. म्हणजे
हे तर मग नंतर त्या बाईने मला सांगितलं, म्हणजे त्याच दिवशी सांगितलं की असं ते तिथे चर्चा झाली ना, तर म्हणजे नक्की काय आहे वगैरे. तर ते म्हणे तिथे असं जुनी लोक जी होती म्हणजे लग्ना अगोदर दिवस गेलेले त्या लेडीजला, आणि ती मुलगी अशी मग त्यांना ते इज्जतीचं पोट दिसायला लागलं, मग आमची इज्जत जाती वगैरे म्हणून त्या लोकांनी तिला मारून ते कापून त्या विहिरीत टाकलं होतं. आणि जुनी लोक हे बोबाट करायचे नाही, कारण पूर्ण गाव असं हे असायचा त्यावेळी सक्त की हे आपलं नाव गाव वगैरे असं. तर ते तिथे तो प्रकार झाला होता आणि त्या जुन्या लोकांना तो माहिती होता. पण ते बरोबर तिने त्या गोष्टी केल्या होत्या, म्हणजे ती जी आत्मा होती तिने ते बरोबर ते पकडून तिचं ते जे आदूर राहिलेलं म्हणजे आई होण्याचं जे भावना होती, ज्या फिलिंग्स होत्या, जे दूध येणं किंवा जे तिला खाण्याचं जे ते ती पुरवून घेत असावं. हो, म्हणजे ते जसं की डिलिव्हरी नंतर जे देतात ना तूप वगैरे, ते ती पुरवून घेत होती जवळपास असं म्हणावं लागेल ते कदाचित, आणि ते इच्छा होत होती. तर तो प्रकार तो झालेला होता माझ्या बाबतीत त्या काळी. तर तो एक आठवणीत राहण्यासारखा प्रसंग होता माझा. विशेष की ते रक्ताचे जे डाग पडत नव्हते ना, ते पण एक खूप म्हणजे विशेष वाटण्यासारखंच होते. ते एक वेगळंच होतं. बरं, ज्यावेळेस तुम्हाला हे सगळी बाधा झाली त्याच्यात तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेले बरोबर. हम्म. हॉस्पिटलमध्ये गेल्यापासून ते जे तुमचा उतारा वगैरे काढला तो हो. किती वर्षाचा टाइम पिरियड होता मधला? तो जवळपास 8 ते 10-15 दिवस माझे ह्यातच गेले म्हणजे बऱ्यापैकी. 10-15 दिवसामध्ये तुम्ही डॉक्टरांकडे गेले तरी पण त्यावर काही हो हो, नाही फरक झाला. ती क्रीम लावली ना, मला जास्त आग व्हायची आणि ती चिर वाढल्यासारखेच अरे वाटायची, बाप. मोठी झाल्यासारखेच वाटायची चिर, की आता ही मला वाटते जास्त होती. म्हणून ते मलम लावताना सुद्धा मला वाटायचं की काय करू काय करू असं होऊन जायचं. आग ठीक आहे, आपण बऱ्याच जखमांना आपण जर मलम वगैरे लावत असेल तर काही काही मलमाने आग होती, पण ते असं वाटायचं की ते अजून चिरतंय की असं ब्लेड मारल्यासारखं व्हायचं मला तिथे. एवढं ते फील व्हायचं, त्यामुळे ती एक भीती मनामध्ये होत होती. पण असे जे झापड जी होती ना डोळ्यावर, ती वेगळीच होती की असं आता आपल्याला नजर जरी लागली ना तरी आपण थोडंसं धुंदावल्यासारखं होतो किंवा डोळे जड होतात, तसं तो प्रकार मला झाला होता, असा डोळे जड झाल्यासारखा. बरं. तर तो एक होता. आणि किती दिवसांमध्ये हा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तुमचा? 15 दिवसामध्ये झाला म्हणजे ते, पण ते टाकल्यानंतर लगेच ते रक्त वगैरे थांबलं होतं जो उतारा केला ना त्यानंतर. पण त्याच्या अगोदर फारच त्रास झाला. ताप म्हणजे तेवढा कंटिन्यू, म्हणजे तुम्ही गोळी घ्या औषध घ्या काही तापावर परिणाम नव्हता. तेवढा ताप मला भयंकर होता त्या म्हणजे. बरं, मग त्या व्यक्तीचं आता केलं का तिथं काय त्या उतारावर टाकल्यानंतर तुमच्या नंतर कोणाला बाधा झाली का तिकडं? तिथे भरपूर लोकांना अनुभव आलेले आहेत तसे. तुमच्या नंतर सुद्धा? हो हो हो, कारण कसं की ते त्या विहिरीवरून जाणार येणार ती वेळ काळ काय असेल ना, लहान मुलांना तर हमखास ते, त्यामुळे लहान मुलं बरेचसे त्या बाजूने त्या रोडनी नेतच नाहीत ते लोक, की नाही तिकडे जायचं. असे लहान लहान चालत चालत सुद्धा ते शेतात जाणारे ते जाऊन देत नाहीत. नाहीतर मग ते जर थोडंफार इकडून तिकडून येणारी लोक जर काही झालं ना तर ते उतारा तिकडे जातच. बरं, असं ते तिथे मग आहे. त्याच्यावर कायमस्वरूपी काय तिला केलं नाही का तिकडे, काय तोडगा काढला नाही का? आता त्यानंतर मी तिकडे काही एवढं फारसं गेले नाही काही नाही, त्यामुळं काही त्यांचं माहिती नाही. आणि ते आता कसं आहे की ती विहीर बुजवणं किंवा तिथे काहीतरी विधी करणं तो प्रकार त्या मालकाचा आहे, कारण ही ह्यांच्यात विहीर नव्हती, ती दुसऱ्यांच्या शेतामध्ये होती ना, तो त्यांचा विषय असेल कदाचित असं. बरं, त्यावर आपण काय हे नाही केलं. आता सगळं आहे ना व्यवस्थित? हो, आता व्यवस्थित आहे. बरं, ह्याच्या व्यतिरिक्त अजून दुसरा एक अनुभव होता आणि तो काय होता? हां, तर तो एक अनुभव आहे की मी हडपसरला राहत होते, म्हणजे आत्ता ह्या 2020च्या काळातला आहे. आणि तिथेच मी जॉब वगैरे करायचे, त्यामुळं तिथेच रेंटनी मी फ्लॅट घेतलेला आणि तिथेच त्या बिल्डिंगमध्ये. तर त्या बिल्डिंगमध्ये खाली एक मावशी राहायच्या. त्यांचं माझं चांगलं ट्युनिंग होतं, म्हणजे आम्ही दोघी ना कुठेही जाऊ आम्ही सोबतच असायचो. बऱ्यापैकी छान मैत्रीच होती आमची. आणि तर असं व्हायचं की चला बाबा मावशी चला, किंवा ती पण मला कुठे जायचं आहे, उद्या तुला सुट्टी आहे का गं, कधी सुट्टी आहे, मग आपल्याला इकडे जायचं आहे हे ते. आणि त्यांना काय लहान नातवंड वगैरे आणि एकच मुलगा असं त्यांचं होतं. तर बऱ्यापैकी येणं जाणं, माझा वाढदिवस असेल तरी त्या सेलिब्रेट करायचं, म्हणजे घरगुती फार रिलेशन, मला मुलगीच मानायच्या त्या. मग असं नव्हतं की बाबा विचारून त्यांच्या घरी जाणं वगैरे, असा काही विषय नव्हता, बिनधास्तनी जायचं. पण काही गोष्टी असतात की आपण जवळच्या नातेवाईकांना पण शेअर करत नाही, तर असं बाहेर काय जात नाहीत. तर ते प्रसंग असं झाला, मला देखील माहिती नाही आहे की मी वर राहते त्या खाली आहे असं. आणि त्या असं म्हणायच्या की नाही माझ्याकडे आले ना, तिच्या आता ह्यांच्या अंगात वारं होतं, म्हणजे तुळजापूरचं किंवा अजून ते
संतोषी माता वगैरे असे यायचे. तर ते म्हणे माझ्या सोनेच्या पण अंगातच वारं येतंय, अंगात वारं येतंय. तर म्हटलं येतही असेल, आपण कशाला या गोष्टींकडे हे करतो. त्यांच्याकडे परडी वगैरे आहे तर होतही असेल. आणि गाणी वगैरे मी पण देवीचे कधी ठेवायचे माझ्याकडे पण, तर असायचं. तर एक दिवस की नाही मी त्यांच्या घरी गेले. आम्हाला कुठेतरी जायचं होतं आणि मावशी चला म्हणून. तर गेले तर ते त्यांची सून अशी जरा ते केस वगैरे सोडलेलं आणि हे, आणि ते एक म्हातारी बाई होती अशी जरा कवड्यांच्या माळा वगैरे, मावशींनी कवड्यांच्या माळा वगैरे घातल्या, पण ते घालायच्या असे सगळे, ते वातावरण सगळं. आणि त्यांच्या देवाच्या त्या खोलीमध्ये मी गेले, मावशी कुठे म्हणून गेले. आता मी नेहमीच बिनधास्त जायचे ना त्यांच्या रूममध्ये किंवा हे. गेले तर त्यांचं चाललेलं तो प्रकार की मला आणि वारं येतं हे मला त्यांनी सांगितल्यामुळे मला वाटलं की हे देवीचंच वारं आहे म्हणून मी, तर मला त्यांनी खुणवलं, बस बस तिथे खाली बस. तर मी अशी बसलेली आणि इथे त्यांचं देवघर आणि हा प्रकार सगळा माझ्या समोरच चाललेला होता. तर असं देव कधी नसतो. बऱ्यापैकी मी जेवढं पाहिलं ते असे डोळे वगैरे एकदम ते फिरवलेले आणि असं जणू एखाद्याला खाईन मारीन असं त्या टाईप नाही, आपण रागात वगैरे असं. तर ते त्यांचे सुनाशी ते असे मागे हात बांधलेले आणि असे एकदम ही करायला लागले. तिला म्हणे मांडी घालून बसती बाई म्हणायची. आणि ते कुठलं पाणी होतं त्यांचं ते म्हणे गाणगापूरचं. त्या म्हटल्या मला गाणगापूरवरून आणलेलं पाणी ते, आणि ते त्यांच्यावर टाकायचे. ते टाकले ना ते अशी वेगळीच ही करायची, एकदम वेगळं, जसं गरम तेल टाकल्यासारखे ते चिडायची एकदम. बरं हे मला कळलं नंतर की हे वारं नाही, हे वेगळा प्रकार आहे. पण तो त्यांनी लपवला होता कदाचित माझ्यापासून. कशाला सांगते अशा गोष्टी बाहेर सांगत नाही असं. आणि जे तिने वेगळा आवाज काढला, कारण मी डेली तिला पाहणारे, एकदम कधी न बोलणारी, एकदम शांत होती. आणि जो तिने आवाज वेगळा काढला आणि ते लमान वगैरे असं काय ती भाषा बोलायला लागली, वेगळीच भाषा बोलायला लागली. आणि म्हणजे त्या भाषेत ती काय म्हणत होती, माझी बाळ माझ्या मांडीवर द्या, बाळ माझ्या मांडीवर द्या, अशी म्हणजे तिचं ते म्हणण्याचं स्वरूप होतं. हो हो, म्हणजे कदाचित तिची काय असेल ते की लहान बाळ वगैरे राहिलेलं असं काहीतरी विषय असणार आहे तो. तर ती त्यामध्ये म्हणायची आणि नंतर ती मराठीतून पण म्हणायची, माझं बाळ द्या माझ्या मांडीव, माझ्या मांडीव द्या माझं, आणि अशी मांडी थोपटायची, अशी वेगळा प्रकार करायची. आणि असं मागं जर हात बांधले ना तर ती वेगळीच अशी एकदम वेगवेगळे आवाज काढायला लागली, वेगळं वेगळं जबरदस्त डोळे वगैरे. आणि त्यात मला भीती वाटली. भीती वाटल्यानंतर म्हणजे मला खरोखर हे झालं की बापरे. आणि आता हसू येतं, पण त्या क्षणाला मी पूर्ण घाबरले होते की हा वेगळा प्रकार आपण ॲक्सेप्ट केलेलं नव्हतं की बाबा ते समोर वेगळं काय दिसेल. म्हणून मी त्यांच्या देवघराला हात लावून बसले. असं म्हणतात की भूत बाहेर पडल्यानंतर पण ते दुसऱ्याच्या पण शरीरामध्ये घुसतं, म्हणून मी आपल्या भीतीने त्या ह्याला हात लावून बसलेली देवाला, त्यांच्या परडीला. आणि त्या मावशींनी पाहिलं की हिला भीती वाटते, म्हणून त्यांनी मग तो भस्म वगैरे मला लावला. हे पण काय आपल्या मनामधली भीती जाते का एवढं समोर भयानक दृश्य पाहताना. नंतर ती अशी मारून घ्यायची मांड्यांवर, तिला जे मांडी घालून, ती बाई म्हणायची मांडी घालून बस, मांडी घालून. मग ती मांडी घालून बसली अशी मांडीवर हे करायची आणि म्हणायचे माझे बाळ द्या माझ्या मांडीवर, असे करून करून. मग नंतर ते म्हणले हिला तिकडे घेऊन जाऊया, असं त्यांच्या चर्चा झाली. मग ते म्हणे ठीक आहे. मग त्यांनी ते पाणी वगैरे हे करून तिला शांत केली. पण तो बराचसा म्हणजे 1 तासाचा पिरियड होता, त्यामध्ये ते बरंच काय विचार होते, पण ती नाही, ते बोलायला तयार नाही. ते सारखं म्हणायची माझं बाळ द्या माझ्या मांडीवर, आणि हा मारून घ्यायची. आणि ती अशी जी वाकली होती ना, नॉर्मली माणूस वाकत नाही, ती अशी पूर्ण गोल झाली होती. जो मागे हात घेऊन आहे ना, पूर्ण पायाच्या अंगठ्यापर्यंत अशी गोल झाली होती. मग असं पाहिल्यावर भीती वाटणार. हे जे आहे ना पूर्ण पायाच्या अंगठ्याला टेकवलेलं, जे खाली बसून अशी गोल झाली आणि हात असे पूर्ण मागे होते. एवढा प्रकार पाहिल्यावर ना जाम घाबरली होती मी. आणि ते जो वेगळा आवाज, कारण तिला मी चांगली ओळखायचे ना, एवढी शांत आणि ती एवढी अग्रेसिव्ह. मग नंतर तिला ते शांत केलं त्यांनी, ते अंगारा वगैरे लावून. आणि तो प्रसंग माझ्यासमोर झालेला होता एक असं. त्यानंतर मग त्यांना कळलं की आता हिला माहिती झालं आहे वगैरे हे ते. तर मग त्यांनी ते काहीतरी म्हणे 5 रविवार का सोमवार ते जेजुरीला जायचं आणि तिथे पूजा वगैरे मांडायची, असं काही म्हणत होते. आता खरं खोटं म्हणजे जेजुरीला जातात का दुसरीकडे, पण त्यांच्या तिथे नारायणपूरला डेली जातात त्यांच्या घरचे. रोज? तिचे मिस्टर दर गुरुवारी न चुकता ते नारायणपूरला जातात. कसलंही म्हणजे पाऊस असो, हिवाळा, उन्हाळा काही असो, ते गुरुवारचं त्यांचं चुकवत नाहीत. म्हणजे तेवढं दत्तगुरूंवर फार. आणि तिच्या मिस्टरांनी म्हणजे ते आपलं काय म्हणतो दत्तगुरूंचं पिठापुरम वगैरे ते सगळं दत्तगुरूंचं फार करतात ते. कदाचित ते जेजुरीचं म्हणतात ते नारायणपूरला गेले असतील काय, पण त्यांनी ते डेली जायचे ते.
8 दिवसातून तिला घेऊन जायचे, ते पूजा ती बाई करायचे. मग त्यानंतर ती ठीक होत गेली. किती दिवस त्रास आला होता त्यांना तो? तिला तो 4-5 वर्ष तिच्या त्या अंगात होतं. आणि ते नंतर हेवी व्हायला लागलं होतं. ती असं म्हणजे एकदम घरात पण ती एकाएकी चिडायची. भरपूर ते त्रास होतं. तो भरपूर काळ होता. पण ह्यांनी काय केलं की वारं यायला लागलं म्हणून त्यांना ते वाटायचं की हिचे वेगळेच लक्षण आहे. जेव्हा ते हावी व्हायला लागले एकदम घरामध्ये ते कधी एकदम चिडायला लागले, त्यावेळी त्यांनी ते पाहायला चालू केलं. हे नंतर मग ज्यावेळी मला मावशींनी सांगितलं की हां हे प्रकार आहे, नंतर ज्यांना माहिती झाल्यावर त्यांनी मला हा प्रकार सांगितलं की एवढी वर्ष आम्ही घरामध्ये ते करत. आणि त्यांच्यापासून त्यांच्या घरच्यांना काय त्रास झाला ना? तेच तसं वेगळा त्रास नाही द्यायची, पण मला द्या हे मांडीवर. म्हणजे ज्यावेळी तिला ते हवी व्हायचं ना, त्यावेळी चिडायचे सगळ्यांवर की काहीतरी बोलणार, त्या भाषेत शिव्या देणार. घरात ते थोडंसं हे करायचे वातावरण असं. पण ते त्यांनी बाहेर येऊन दिलं नाही त्या गोष्टी, की कसं आहे समाज ह्या गोष्टीची चर्चा करेल किंवा काही बोलेल म्हणून त्यांनी ते प्रकार बाहेर येऊन दिलं. योगायोगाने मी गेले आणि ते मी पाहिलेलं माझ्या डोळ्याने ते चित्र. मग मला असं झालं, घरी आले, ते कुठं जायचं ते आम्ही गेलोही नाही. आणि ते रात्रभर माझ्या डोळ्यासमोरची जातच नव्हती, मला झोपच नाही, अशी भीती बसल्यासारखी झाली. आणि खरं अशी ती रात्र मी डोळ्याने उजाडली होती. दुसऱ्या दिवशी ते मावशींना म्हटलं, मावशी हे मी पाहिलं पण मला काय रात्रभर झोप आली नाही. म्हणलं इतकी मनामध्ये भीती बसली ना माझ्या, जबरदस्त. कारण ते तेवढं भीतीदायक होते गोष्टी. असं. तर हे होते तुमचे अनुभव. हो. तर मित्रांनो, हे होते मॅमचे अनुभव आणि अनुभव खूपच भयंकर होते. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे अनुभव सांगितले आहेत. या अनुभवातून तुम्हाला काय काय शिकायला भेटतं नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि मॅमसारखंच आहे, तुम्हाला आपल्या पॉडकास्टवर यायचं असेल तर गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे, ते नक्की भरा किंवा इंस्टाग्रामला तुम्ही आम्हाला DM करू शकता. तर चला मित्रांनो, आज आपण इकडेच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा, पॉकेट ब्रोकरवर साइन अप करा आणि माझा प्रोमो कोड वापरून पहिल्या डिपॉझिटवर 100% बोनस मिळवा.